काल सुरुवातीला या भारतीय जनता पक्षवाल्यांनी केलं काय? यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचं पाप केलं. आतापर्यंत आपल्याला माहित होतं चप्पल विकत घेता येते, शर्ट विकत घेता येतो, आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात. 50 खोके एकदम ओके दाखवलं कुणी? भारतीय जनता पक्षवाल्यांनी दाखवलं. 2 मराठी माणसांनी तयार केलेले पक्ष फोडले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. कशासाठी फोडला? गप्पा सांगितल्या जातात विकासासाठी फोडला. पण मग प्रश्न विचारावासा वाटतो, 2014 साली हेच भारतीय जनता पक्षवाले गळ्यात टाळ घालून टाळ कुटत हिंडत होते. सोयाबीनला 7,000 भाव द्या सांगत होते. 2014 ला पेट्रोल होतं 70 रुपये, 24 ला झाले 105 रुपये, डिझेल झाले दुप्पट, डीएपी ची बॅग गेली 450 ची 1750 ला आणि सोयाबीनचा भाव 5,800 होता, तो आज 3,200 चा भाव. जर विकासासाठी भारतीय जनता पक्षाने 2 पक्ष फोडले, चिन्ह पळवली, पक्ष पळवले, तर महाराष्ट्रातले 8 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत. 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी दरवेळी उचलावी लागते, दर महिन्याला उचलावी लागते. 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं, 200 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात. हा कुठला विकास? हा प्रश्न विचारावा लागतो.